निर्णय घेतलेला आहे आणि या आई गावती या काजू बांधण पाडा बी संघाला प्रथम क्षेत्ररक्षण करण्यासाठी या इन्व्हाइट केलेले आहे. चला मित्रांनो, मैदानामध्ये जाताना आपण बघतोय आनंद आणि आकाश, ए फॉर आनंद आणि ए फॉर आकाश ए दर्जाची ए ग्रेडची फलंदाजी देखील दोन्ही सलामीवीरांची राहिलेली आहे स्पर्धेमध्ये. तर बॉलिंग ट्रॅकवर वैयक्तिक पहिला आणि सांघिक पहिल्या षटकात करण्यासाठी गोलंदाज उत्तम सज्ज होतोय. उत्तम ज्याने पॉवरच्या षटकामध्ये उत्तम गोलंदाजी हाताळलेली आहे, तो उत्तम मात्र पॉवरच्या षटकामध्ये गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होतोय. उत्तम वैयक्तिक पहिला आणि सांघिक पहिले षटक. पहिल्या षटकामधील पहिला चेंडू सामना करेल फलंदाज आनंद. इथे बॅकफुटला जाऊन फटका केलेला आहे. थोडस बेसफील पाहायला मिळते एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये आणि या 2 धाव फलंदाज पूर्ण करतात. आनंद ऑफ दी मार्क 2 धावेने अकाउंट ओपन होते मालपेठ या संघाचं. सायंकाळी सत्र आहे, सूर्य अस्ताला जाताना आपण पाहतोय. मात्र या स्पर्धेमधील कुठल्या संघाचा अस्त होईल याचं उत्तर या सामन्यानंतर मिळेल. क्वार्टर फायनलचा सामना पाहायला मिळतोय या 2 संघामध्ये. इथे फोर्स केला चेंडूला इनफिल्डच्या वरून खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक चेंडू खाली, सुरेख झेल, व्हॉट अ कॅच आणि पहिला फलंदाज फेल. आनंद याला जावे लागेल तंबूच्या आश्रयाला. पहिला हादरा इथे मालपेठ या संघाला. चुका मात्र टाळावी लागतील. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि 2 धाव फलंदाजांनी पूर्ण केलेले आहेत. या 2 धावीने महेंद्र देखील आपलं खातं उघडतोय आणि या संघाची धावसंख्या वाढून होती. या 2 धावीने या धावफलकावर 4 धावा. आपण सामना पाहतोय आई गावदी मालपेठी विपक्ष आई गावदी काजू बंधन पाडा बी या 2 संघामध्ये. आजच्या पहिल्या दिवसामध्ये शेवटचा सामना पाहायला मिळतोय. आजची सायंकाळ कुठल्या संघाच्या नावे राहील ही या सामन्यानंतर पाहायला मिळेल. देखते आज की शाम किस टीम के रहते नाम. इथे मात्र समोर केलेले आहे 20 सेफ मध्ये क्षेत्ररक्षक चेंडू खाली, सॉफ्ट डिसमिसल आणि फलंदाज बाद होताना आपण पाहतोय या मालपेठ संघाचा दुसरा. महेंद्र नक्कीच ऑन साइडला एक चांगला स्ट्रोक प्लेअर आहे, मात्र ऑफ साइडला खेळण्याचा प्रयत्न त्याचा अपेक्षित ठरतोय आणि सॉफ्ट डिस्पन्सला अगदी सोपात झेल मिड ऑफ रिझन मध्ये देऊन तो फॅलकडे परतताना थोडासा निराश देखील पाहायला मिळतोय. तर महत्वाच्या सामन्यामध्ये आपल्या संघासाठी काही विशेष करू शकला नाही. केवळ 2 धावांचं योगदान त्याने आपल्या संघासाठी दिले आहे. न्यू बॅटर अतुल. 2 बाद 4 अशी या नाजूक स्थिती आपण पाहतो मालपेठ या संघाची. पहिले षटक मार्गस्थ उत्तम याने आतापर्यंत उत्तम गोलंदाजी करताना 2 सफलता देखील अर्जित केलेल्या आहेत. पहिल्या चेंडूवर 2, त्यानंतर विकेट, त्यानंतर 2, त्यानंतर विकेट. हे या षटकाचं पृथक्करण आपल्याला पाहायला मिळते. इथे या पलटी शॉट खेळण्याचा प्रयत्न, चेंडू निघून जातोय या विकेट किपरच्या हातामध्ये. निर्धाव चेंडू, उत्तम याची उत्तम गोलंदाजी पाहायला मिळते. धावसंख्या स्थिर आहे आपल्याकडे 4 धावा. षटकामधील पुढील चेंडू अर्थात शेवटचा चेंडू. पुन्हा एकदा चेंडू निघून जातो विकेट किपरच्या हातामध्ये. या निर्धाव चेंडूने षटकाची समाप्ती
पहिल्या षटकात समाप्त आणि पहिल्या षटकात समाप्तीनंतर आई गवदी मालपेटी संघाची धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते ती 2-4 जो मालपेटी संघाचे संघ नाही कारण या फलंदाजी करता निर्णय घेतला टॉस जिंकल्यानंतर तो मात्र फलंदाजांनी सार्थ ठरवलेला नाही कारण आपण पाहतो या फलंदाजीचा पूर्णपणे फ्लॉप शो पहिल्या षटकामध्ये केवळ 4 धावा आणि 2 फलंदाज बाद झालेले आहेत. दुसरं षटक घेऊन येतोय गोलंदाज आदित्य ज्यांनी मागील 2 सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक पटकावलेलं तोच आदित्य आता मात्र बॉलिंग ट्रॅकवर पाहायला मिळतोय. तर सामनाकर फलंदाज आकाश इथे मात्र वेगवान चेंडू हा चेंडू देखील निर्धाव पाहायला मिळतोय. आदित्य यांनी या निर्धाव चेंडूने आपल्या षटकाची सुरुवात केलेली आहे. आई गावती काजू बांधण पाडा बी संघ पूर्णपणे 4 झालेला आपल्याला पाहायला मिळतोय. किंग मेकर मापोली संघाचं आव्हान या संघाने संपुष्टात आणल्यानंतर या संघाचा आत्मविश्वास खूपच आता दुणावलेला आहे. यावेळी ऑन साइडला मिडविकेट क्षेत्रामध्ये प्रोटेक्शन पाहायला मिळते डीप मध्ये एक धाव फलंदाज पूर्ण करतात आणि एका धावेवरचा फलंदाजांना समाधान मानावं लागेल. एका धावेने मालपेटी संघाची धावसंख्या पोहोचली ती 5 वर. मालपेटी संघाकडून शांत आणि संत क्रिकेट पाहायला मिळतात त्याचं कारण ओम साई सॉरी आई गावदेवी काजू बांधण बाडा बी संघाकडून चांगली गोलंदाजी टिचून गोलंदाजी केली जात आहे. दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. आदित्य पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर तर आदित्याचा सामना करेल यावेळी फलंदाज अतुल. जोपर्यंत आतापर्यंत आपण बघितलं तर 2 चेंडू खेळले आहेत मात्र खातं उघडता आलेलं नाही. इथे या बेस्ट टाइम फटका चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक दूर आहे टप्प्यावर चेंडू जोपर्यंत अडवला जातोय कोणी रिझन मध्ये तोपर्यंत 2 धाव फलंदाज पूर्ण करतात. अखेर तिसऱ्या चेंडूवर अतुल याने आपलं खातं उघडलेलं आहे आणि आई गावदी मालपेटी संघाची धावसंख्या 2 ने पोहोचली ती 7 वर. पहिल्या दिवसामधले शेवटचा सामना आपण पाहतोय या 2 संघामध्ये. इथे मात्र फाईन केलेल्या चेंडूला लॉंग लेग रिझन मध्ये चेंडू निघून जाते सीमा पार 4 धावांसाठी चौकार. दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू असताना अतुलच्या बॅट मधून हा चौकार आणि या इनिंग मधील हा पहिला मोठा फरक आपण पाहतोय अतुलच्या बॅट मधून. इम्प्रेस फटका इथे आपण पाहतोय त्याच दिशेने हा चेंडू निघून जाते फाईन लेग रिझन कडे. 3 क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे धावतात मात्र चेंडू निघून जाते सीमा पार आणखीन एक चौकार. एक मंदावला होता तिथे मात्र आपण पाहतो 2 चौकार अतुलच्या बॅट मधून पाहायला मिळतात. धावसंख्या 4 ने पोहोचली ती 15 वर 2 सलगचे चौकार अतुलला धावांना वेग प्राप्त करून देताना पाहायला मिळतोय. आनंद आज फ्लॉप ठरला महेंद्र फ्लॉप ठरला आणि अतुल चांगली फलंदाजी करताना पाहायला मिळतोय. इथे पलटी शॉट केल्याचा प्रयत्न मिस टायमिंग विनाश काले विपरीत बुद्धी इथे मात्र फलंदाज बाद होताना अतुल याची गेली संपुष्टात. धावपले धाव जोडलेल्या 15 धावा
न्यू बॅटर देवेंद्र. तर शेवटचे षटक हाताळण्यासाठी आता मात्र बॉलिंग ट्रॅकवर काजू बांधन पाडा बी संघाकडून गोलंदाज सज्ज होतोय आतिश. आतिश शेवटचं षटक घेऊन आलेलं आहे. 2 षटकामध्ये धावसंख्या झालेली ते धाव प्लेकर 15 धावा. अतुल यांनी बाद होण्यापूर्वी 2 चौकारच्या मदतीने आपल्या संघासाठी 10 धावांचं महत्वाचं योगदान दिलेलं आहे. रिवर्स फटका खेळण्याच्या प्रयत्नात तो झेलबाद झाला होता. इथे मात्र स्क्वेअर ऑफ द विकेट. प्रयत्न चांगला नक्कीच आपल्या संघासाठी तब्बल 3 धावा वाचवलेल्या आहेत. व्हॉट एफर्ट. कौतुक करावं लागेल क्षेत्ररक्षक ज्याप्रमाणे त्याने एफर्ट केलेला आहे, प्रयत्न केला, प्रयत्नाची पराकाष्ठा केलेली आणि आपल्या संघासाठी 3 धावांचं संरक्षण देखील त्याने केलेलं आहे. 3 धावा सेव्ह केलेल्या आहेत. 1 धाव धावल्यामध्ये जोडली जाते. धावसंख्या 16 धावा. शेवटचे षटक मार्गाचा शेवटचे षटक अतिश हाताळतोय. तर अतिशयाचा सामना करेल यावेळी फलंदाज देवेंद्र. धावसंख्या 16 धावा. इथे लॉफ केला चेंडूला. क्षेत्ररक्षक चेंडू खाली लॉंग ऑन रिझन मध्ये झेल आणि समाप्त होतोय फलंदाज देवेंद्र याचा खेळ. धावसंख्या स्थिर. धावफलक 16 धावा. शेवटच्या षटकाचा खेळ सुरू असताना शेवटच्या षटकात गोलंदाज आतिश हाताळतोय. तर आतिशाचा सामना करेल यावेळी फलंदाज विजय. यावेळी जागेवर खेळण्याचा प्रयत्न खडे या पद्धत आली त्याचा वापर न करता जागेवरूनच खेळण्याचा प्रयत्न केला होता फलंदाज विजय याने. हा निर्धाव चेंडू आहे. या इनिंग मधील शेवटच्या 3 चेंडूंचा खेळ इथून शिल्लक आहे. क्वार्टर फायनलचा सामना आपण पाहतोय आई गावदेवी मालपेटी विपक्ष आई गावदेवी काजू बांधणपाडा बी या 2 संघामध्ये. पुन्हा एकदा जागेवर खेळण्याचा प्रयत्न आपण पाहतोय. फुटवरचा वापर करताना दिसत नाही फलंदाज. खडे खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा. जब मोबाईल में नेटवर्क जरूर है वो क्रिकेट में फुटवर जरूर है. मात्र इथे फुटवर अजिबातच पाहायला मिळत नाही. जागेवर खेळण्याचा प्रयत्न फलंदाज विजय करतोय आणि हे बॅक टू बॅक 2 चेंडू तो निर्धाव केलेला आहे. धावसंख्या स्थिर आहे. धावप्लेकडे 16 धावा. वेगवान चेंडू आणि हा निर्धाव चेंडू. हैराण परेशान आपण बघूया. विजय हा फलंदाज ढोंडे रे जाओगे ढोंडो रे साजना अशी सध्या स्थिती आपण बघतोय फलंदाज विजयाची. शेवटच्या षटक आणि शेवटच्या षटकामधील शेवटचा चेंडू. आतिशचं कौतुक करावं लागेल कारण आतिशाने फक्त 1च धाव आतापर्यंत खर्च केलेले आहे या षटकामध्ये. इथे फोर्स केला चेंडूला. मिस टाइम फटका. चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक मध्ये चेंडू पर्यंत पोहोचू शकला नाही. चेंडू अडवला जातोय. मात्र धावांची लयलूट करताना फलंदाज पाहायला मिळतात. तब्बल इथे आपण पाहतोय 4 धावा धावून पळून पूर्ण केलेल्या आहेत. तर अशा प्रकारे पहिल्या डावाचा खेळ देखील संपलेला आहे. पहिल्या डावामध्ये आई गावदेवी मालपेटी संघाने निर्धारित 3 षटकामध्ये आपल्या धावा झळकले त्या 20 आणि 21 धावांचं आव्हान आई गावदेवी काजू बांधणपाडा बी संघासमोर ठेवलेलं आहे. तर लगेच क्षेत्ररक्षण सजवायचं आहे आणि सामन्याला सुरुवात करायची आहे. जे आव्हान ठेवले गेले ते 21 धावांचा. 7च्या सरासरीने बरोबर प्रति षटकामागे धावा कुठून काढावे लागतील आई गावदेवी काजू बांधणपाडा बी या संघाला.
सर्वांचं पुन्हा एकदा ग्रामस्थ मंडळ खांडपे आयोजित जरीमरी चषक खांडपे 20-25 मध्ये हार्दिक स्वागत आहे. ग्रामीण क्रिकेटचा महासंग्राम 4 दिवसीय स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. फिल्डिंग सजवायची आहे, त्वरित क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. मालबेडी संघ आपण क्षेत्ररक्षण लावायचं आहे कारण जास्त वेळ आपल्याकडे नाही. आणि आईगाव दिव्या काजू बांधण पाडा बी संघाने आपली सलामी जोडी लगेच मैदानामध्ये पाठवायची आहे. फर्स्ट क्वार्टर फायनल आपण पाहतोय. आजच्या दिवसामध्ये शेवटचा सामना आईगाव दिव्या काजू बांधण पाडा बी या विपक्ष आईगाव दिव्या मालबेडी या दोन संघामध्ये. मालबेडी संघाने या प्रथम फलंदाजी करताना आपल्या धावपैकी धावा झळकल्या. त्यात 3 षटकामध्ये 4 गाड्यांच्या मोबाईल, त्यात 20 आणि 21 धावांचं लक्ष्य इथे मात्र काजू बांधण पाडा बी या संघासमोर उभा केलेला आहे. आणि लक्ष्याचं पाठलाग करण्यासाठी सलामी जोडी मैदानाकडे जाताना सलामी जोडी मैदानामध्ये काजू बांधण पाडा बी संघाकडून दाखल झालेले. आव्हान ठेवले गेले ते 21 धावांचं 7.00च्या सरासरीने प्रति षटकामागे बरोबर धावा कुठून काढावी लागतील आईगाव दिव्या काजू बांधण पाडा बी संघाला आजची सायंकाळला नावे करायची असेल तर. मामा भांजे की जोडी आता मात्र मैदानामध्ये पाहायला मिळते. आदित्य आणि सागर. तर बॉलिंग ट्रॅकवर गोलंदाज आकाश सज्ज होतोय. वैयक्तिक पहिला आणि सांघिक पहिलं षटक घेऊन आलेलं आहे. आकाश पहिल्या षटकामधील पहिला चेंडू इथे मात्र बॅकफुटला जाऊन मिडिओ रिझन मध्ये टोलवलेला आहे. धाव घेण्याचा प्रयत्न तिथे केला गेलेला नाही. 21 या लक्ष्याचा पाठलाग काजू बांधण पाडा बी संघ करताना आपल्याला पाहायला मिळतोय. सायंकाळ सत्र आणि सायंकाळ सत्रामधील हा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. आजच्या पहिल्या दिवसामधील शेवटचा सामना. इथे चेंडू पडल्यानंतर खाली राहतोय. जोरदार अपील पंच संमत नाहीत. आता कौतुक गोलंदाज आकाशाचं करावे लागेल कारण 2 चेंडू आतापर्यंत झकास हाताळलेले आहेत आणि हा चेंडू तर सुपरचे उपर होता. इथे खोदून काढण्याचा प्रयत्न मिसफील्ड पाहायला मिळते मिडिओ रिजन मध्ये. 1 धाव फलंदाज दरम्यान पूर्ण करतात. अखेर तिसऱ्या चेंडूवर अकाउंट ओपन होतोय या काजू बांधण पाडा बी या संघाचा. आपण सामना पाहतोय आईगावदी काजू बांधण पाडा बी विपक्ष आईगावदी मालबेडी या दोन संघामध्ये. आजच्या दिवसामधील हा शेवटचा सामना, क्वार्टर फायनलचा सामना पाहायला मिळतोय. क्वार्टर फायनल एक उपांत्य फेरी क्रमांक 1. जो संघ विजयी ठरेल तो संघ एका ट्रॉफीचा नक्कीच हकदार ठरणार आहे. इथे फोर्स केलेला चेंडूला इनफिल्डच्या वरून मात्र क्षेत्ररक्षक डीप मध्ये सज्ज आहे. इथे देखील फक्त एकच धाव घेण्याची संधी मिळेल फलंदाजांना. 2 धावा घेण्याची संधी मिळेल. 2 धावसंघ झालेले 2 धावा. सिंगल या दोन्ही फलंदाजांनी आपलं अकाउंट ओपन केलेलं आहे. आदित्य यांनी एका धावेने आपलं अकाउंट ओपन केलं. सागर यांनी देखील एका धावेने आपलं खातं उघडलेलं आहे आणि संघाची धावसंख्या बिनबाद 2. ते पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू अगदी विकेट टू विकेट चेंडू हाताळला जात आहेत. चॅनल मध्ये गोलंदाजी करताना गोलंदाज आपण बघतोय आकाशाला. धावसंख्या 3 धावा. चांगली गोलंदाजी आतापर्यंत आकाश हाताळताना आपण पाहतोय. कारण आतापर्यंत 5 चेंडू हाताळले आहेत आणि 5 चेंडू मध्ये फक्त आणि फक्त इनमीन 3 धावा त्यांनी खर्च केलेले आहेत. पॉवरच्या षटकामध्ये पॉवरफुल गोलंदाजी करताना आकाश पाहायला मिळत आहे. इथे मात्र इनफिल्डच्या वरून क्षेत्ररक्षक दुरून चेंडूपर्यंत पोहोचण्याचा झेल होण्यासारखी संभावना नाही. चेंडू अडवला गेलेला आहे या कव्हर रिजन मध्ये आणि तोपर्यंत फलंदाजाने या 3 धावे इथे कंप्लीट केलेल्या आहेत. या 3 धावेने या
काजू बांधण पाडा बी संघाची धावसंख्या पोहोचली ती 6 वर. पहिल्या षटके समाप्ती झाल्या. पहिल्या षटके समाप्तीनंतर धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळत आहे ती बिनबाद 6. इथून 12 चेंडू अर्थात 2 षटकाचा खेळ शेष आहे आणि येणाऱ्या 2 षटकामध्ये 15 धावांची आवश्यकता आहे. 12 चेंडू आणि 15 धावांची आवश्यकता आहे विजयासाठी आई गावदी काजू बांधण पाडा बी संघाला हा सामना जिंकण्यासाठी. तर लगेच खेळ सुरू करायचा आहे. जास्त वेळ आपल्याला घेता येणार नाही. ग्रामस्थ मंडळ खांडफे आयोजित आई जनवरी चषक खांडफे 20-25 ही स्पर्धा मित्रांनो आपण पाहतोय. आजपासून ही स्पर्धा सुरू झालेली आहे. 4 दिवसीय स्पर्धेचं आयोजन आपल्याला पाहायला मिळतंय. सर्वांचं सायंकाळी सत्रामध्ये पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे. व्यापीठावर मान्यवर त्यानंतर मैदानावर असलेल्या प्रेक्षक आणि आमच्याशी ऑनलाईन जे जोडले गेले आहेत त्या प्रेक्षकांचं देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. दुसरं षटक घेऊन येतो गोलंदाज आनंद. तर आनंद याचा सामना करेल फलंदाज सागर जो वैयक्तिक 4 धावसंख्येवर फलंदाजी करत आहे. दोन्ही संघाचे पाठराखे देखील मोठ्या संख्येने पाहायला मिळतात. इथे या समोर खेळण्याचा प्रयत्न स्वतःच्या फॉल्टरमध्ये चेंडू अडवला गेलेला या सिली मिड ऑफ रिझन मध्ये. मात्र एक धाव घेण्यापासून थांबवू शकले नाही फलंदाजांना. या एका धावेने धावसंख्या पोहोचली ती 7 वर. 7 धावा. गोलंदाज आनंद बॉलिंग ट्रॅकवर पाहायला मिळतोय. या दुसऱ्या षटकात त्यांनी जबाबदारी त्याच्यावर सोपवली गेली आहे. 11 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि 11 चेंडूमध्ये इथून 14 धावांची अजूनही आवश्यकता आहे. पहिल्याने जाऊ दिला. पंच देखील इशारा करतात की हा चेंडू वाईट आहे. आपण त्याचा वाईट चेंडू पाने धावसंख्येमध्ये सिंगल नाही घ्या भर पडते. धावसंख्या वाढून होते. आपल्याकडे 8 धावा. 11 चेंडू आणि 11 चेंडू मध्ये 13 धावांची आवश्यकता आहे. प्रत्येक चेंडू नंतर आता मध्ये समीकरण बदलताना पाहायला मिळेल. इथे मात्र लॉफ्ट केला चेंडूला. व्हॉट अ शॉट. भीमटोला वज टोला हा चेंडू लॉंग ऑनच्या वरून सीमाशावर गेला. एक मारा लेकिन शॉलेट मारा. देहष्टीचा फलंदाज मैदानामध्ये दाखल होताना आपण पाहतोय. आदित्य बाद झालेला. आदित्याने बाद होण्यापूर्वी एक षटकाच्या मदतीने आपल्या संघासाठी 8 धावांचं योगदान दिलेलं आहे. समीकरण पाहायला मिळतंय की 9 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि येणाऱ्या 9 चेंडूमध्ये इथून 7 धावांची आवश्यकता आहे आई गावदी काजू बांधण पाडा बी संघाला हा सामना जिंकण्यासाठी. प्रिन्स मूवीजच्या माध्यमातून ही स्पर्धा आपल्यापर्यंत टेलिकास्ट केली जाते. या स्पर्धेचं थेट प्रेक्षेपण पोहोचवलं जात आहे. सुगळे जनार्दन तारे मैदान खांडपे भिवंडी येथून ही स्पर्धा आपण एन्जॉय करू शकता. इथे या क्षेत्ररक्षक चेंडू खाली आणि हे काय घडलंय. झेल मात्र ड्रॉप.
क्या सोडले की मॅच सोडले पाहावं लागेल, मात्र थोडासा निराशा प्रयत्नांची पराकाष्ठा केली होती, कौतुक करावं लागेल त्या क्षेत्ररक्षकाचा. थोडस इंजर्ड देखील होताना पाहायला मिळतोय. पाण्याची व्यवस्था करायची आहे मैदानामध्ये. धावसंख्या 15. इथून 6 धावांची अजूनही आवश्यकता आहे काजू बांधणपाडा बी संघाला सामन्यात जिंकण्यासाठी. आणि या इथून आपण बघितलं तर 8 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. प्रयत्न चांगला पाहायला मिळाला होता क्षेत्ररक्षकाचा लॉंगॉनच्या, मात्र झेल तो पकडू शकलेला नाही. जीवदान मिळतं फलंदाजाने, जीवदानाचा फायदा उचलून फलंदाज एक धाव देखील इथे पूर्ण करतात. धावसंख्या 15 धावा, 6 धावांची आवश्यकता आहे. गोलंदाज आनंद पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्क सज्ज होतोय. तर यावेळी सामना केला फलंदाज सागर, जो वैयक्तिक 5 धावसंख्येवर फलंदाजी करत आहे. इथे वेस मध्ये फटका केला, एक्स्ट्रा रिझन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. एक धाव पूर्ण, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न घातक ठरू शकतोय आणि इथे फक्त एकच धाव असणार आहे. पंच फलंदाज बाद रनआउटच्या रूपाने आपण पाहतोय. न्यू बॅटर मैदानामध्ये आता मात्र एंटर होताना पाहतोय काजू बांधन पाडा बी संघाकडून उत्तम. आता माझं समीकरण आमचे एक्सपोज करून ज्ञानेश्वर मुकादम सांगतात की इथून 7 चेंडूचा खेळ शिल्लक आणि 7 चेंडू मध्ये 5 धावांची आवश्यकता आहे. 7-5चं समीकरण. अजूनही सामना संपलेला नाही, अजूनही सामन्याचे चित्र पूर्णपणे स्पष्ट झालेलं नाही, क्लिअर झालेलं नाही. इथे ऑन साइडला मेडिकल रिझन मध्ये क्षेत्ररक्षक तिथे सज्ज आहे. एक धाव फलंदाज पूर्ण करतात आणि आणखीन धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. आपण पाहू शकता अगदी ही धाव तर जवळजवळ चोडलेली आहे. 2 धाव फलंदाजाने पूर्ण केलेल्या आहेत. काजू बांधन पाडा बी संघाची धावसंख्या 2 ने पोहोचली ती 18 वर. आता मात्र समीकरण पुन्हा एकदा बदलताना पाहायला मिळतंय. 6 चेंडू आणि 6 चेंडू मध्ये अवघ्या 3 धावांची आवश्यकता आहे. 6 चेंडू आणि 3 धावांची आवश्यकता आहे. या स्पर्धेमध्ये 5 धावा देखील डिफेंड होताना आपण पाहिलेल्या आहेत. तो कारण रोहित नावाच्या गोलंदाजाने केला होता आणि इथे मात्र आपण पाहतो 3 धावा आता मात्र डिफेंड करावे लागतील मालपेटी संघाच्या गोलंदाजाला. लक्ष अवघड आहे. आपण पाहतो खरं तर 6 चेंडू मध्ये 3 धावांची आवश्यकता आहे. आई गावतो काजू बांधन पाडा बी संघासाठी समीकरण सोपं आहे. अतुल्याला अतुलनीय गोलंदाजी करावी लागेल, चमत्कारिक गोलंदाजी करावी लागेल जर आई गावती मालपेटी संघाला सामना जिंकायचा असेल तर. बंधूची जोडी सध्या मैदानामध्ये आपण पाहतोय उत्तम आणि सागर. इथे मिशाम फटका, चेंडू आकाशामध्ये उभा राहिलेला आहे. क्षेत्ररक्षक चेंडू खाली आणि फलंदाज बाद होतोय झेलबाच्या रूपाने. नवीन फलंदाज अतिशय आता मात्र मैदानामध्ये समीकरण पुन्हा एकदा बदलताना आपण पाहतो. 5 चेंडू आणि 5 चेंडू मध्ये 3 धावांची आवश्यकता आहे. सामना अजूनही संपलेला नाही. झेल नंतर पाहायला मिळते. पिच्चर अभी बाकी मेरे दोस्त हे दाखवून देताना गोलंदाज अतुल, ज्याने पहिल्या चेंडूवर फलंदाजाला बाद केलेला आहे. सागर याला फॅवलाईनचा रस्ता दाखवलेला आहे. इथे
धाव घेण्याचा प्रयत्न केला गेलेला नाही. या आता मध्ये समीकरण आपण पाहतोय. या शेवटचे 4 चेंडू आणि 3 धावांची आवश्यकता. सामने रंगतदार स्थितीमध्ये पाहायला मिळतात. आज सर्व सामने अतिशय रंगतदार अगदी कट टू कट पाहायला मिळाले आहेत. अगदी शेवटच्या चेंडूपर्यंत, शेवटच्या षटकामध्ये नव्हे तर शेवटच्या चेंडूपर्यंत सामने पाहायला मिळाले आहेत. हे तो झाके अभि 3 दिन बाकी. दरेमध्ये चषक खांडपे 20-25 चा थरार आपल्याला पाहायला मिळतोय. ग्रामस्थ मंडळ खांडपे आयोजित ग्रामीण क्रिकेटचा महासंग्राम आपल्याला पाहायला मिळतोय. इथे फोर्स केलेल्या चेंडूला क्षेत्ररक्षक चेंडू खाली विकेट. विकेटचं पतन, कहाणी में ट्विस्ट और मैच बनती हुई सुपर हिट. आवश्यकता. न्यू बॅटर एकनाथ. ओ झेल घेण्याचा प्रयत्न तिथे होता, मात्र एक धाव फलंदाज पूर्ण करतात. आता मात्र 2 चेंडू आणि 2 धावांची आवश्यकता. वॉट अ मॅच. दोन्ही संघ हार मानायला तयार नाहीत. एका बाजूला आपण बघतो काजू बांधनपाडा बी संघ जय. इथे मात्र 2 चेंडू मध्ये 2 धावांची आवश्यकता. वॉट अ मॅच. हा सामना नक्कीच जर आवडला असेल तर एकदा टाळ्या होऊन जाऊ द्या. काय सामना रंगतोय या 2 संघामध्ये. दोन्ही संघ मात्र हार मानायला तयार नाहीत. कारण ग्रामस्थ मंडळ खांडपे आयोजित आई जरीमध्ये चषक खांडपे त्यांना खुणावत आहे आणि इथून हे मैदान सोडण्याच्या तयारीमध्ये दोन्ही संघ नसणार आहेत. 2 चेंडू 2 धावांची आवश्यकता. इथे मात्र चेंडू मध्ये ट्रॅव्हल. एक धाव पूर्ण. दुसरी धाव घ्यायचा प्रयत्न केला जातोय आणि 2 धाव पूर्ण करून अखेर हा सामना जिंकलेला आहे. आईगाव दिव्य काजू बांधनपाडा बी या संघाने तो आज की शाम. आईगाव दिव्य काजू बांधनपाडा बी टीम के नाम. मॅन ऑफ द मॅच उत्तम आपण देखील या.